हाय हॅलो नमस्कार, मी मीनाक्षी. माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण इथे हलीमची खीर बनवणार आहे, किंवा आळीव पण म्हणतात त्याला. आणि थंडीमध्ये एकदा तरी बनवा तुम्ही, खूप छान लागते खायला. कारण का कंबरदुखीसाठी आणि हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आपल्या आरोग्यास खूप अत्यंत गुणकारी आहे. आणि बाळातनीच पण खायला देतात. हे बघा, मी इथे आहे 1 तासापूर्वी अगोदर भिजायला घातलेलं. हे 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि आपली चहा गाळायची गाळणी असते ना, त्यांनी गाळून घ्यायचं. त्यांनी काय कचरा वगैरे असेल तर निघून जातो त्याच्यातून. हे अर्धा लिटर दूध तापवले मी, त्याच्यामध्ये थोडं केसर टाकलं आणि आपल्याला पाहिजे तेवढे आपण ह्याच्यामध्ये हलीम टाकायचं. आणि हे चावायचं नाही दाताखाली, असंच हे आपण दूध कसं पितो तसंच प्यायचं. हे चावलं ना मग असं मग कडवट कडवट असं लागतं आपल्या दाताखाली. मग हे असंच प्यायचं असतं, पण खूप गुणकारी असतं. हे बाळातनीच पण देतात. कंबरदुखीसाठी खूप हे आहे, आरोग्यास आपल्या चांगलं आहे आणि खूप हेल्दी आहे हे. आणि थंडीमध्ये तुम्ही बनवा एकदा तरी. हे ह्याच्यामध्ये मी थोडंसं तूप टाकून घेतलंय. खूप छान लागतं हे प्यायला आणि खूप हेल्दी आहे हे. आठवड्यातून एकदा तरी बनवलं पाहिजे. हे हलीमचे लाडू पण बनवले जातात बघा. आपण मेथीचे लाडू वगैरे बनवतो ना, त्याच्यामध्ये पण हे हलीम टाकलं जातं. कशी वाटली माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.